पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65. एक मन असते कि हम किसी का उधार नहीं रखते. आज सगळ्यांचा हिशोब पूर्ण केल्यानंतरच सुजय विखे इथं आलेला आहे. ज्या लोकांनी हा चंग बांधला होता की विखे पाटील परिवाराचं नाव निशाण संपू, त्या सगळ्यांना संपवल्यानंतर सुजय विखे स्टेजवर आलेला आहे. अरे हे काय लुंग्या सुंग्याचं राजकारण नाही, सर्वसामान्य माणसाच्या जीवावर राजकारण करणारे आम्ही आहोत. या लोकांना वाटलं मी उभीच बोलून राहिलो, पण आज यांना कळलं की टायगर अभी, टायगर अभी. सर्वसामान्य माणसांच्या आशीर्वादाने आज लागलेला हा निकाल या सगळ्या लोकांना तपराक आहे, जे या ठिकाणी अपप्रचार करून, या ठिकाणी लोकांमध्ये गैरसमज पसरून सर्व समाजामध्ये विष करण्याचा प्रयत्न करतात. आजचा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय आहे. आजचा विजय या मतदारसंघातल्या गोरगरीब युवकांचा विजय आहे. आजचा हा विजय आमच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे. आणि म्हणून मी आज नामदार साहेबांना एक विनंती नक्की करेन की साहेब, हा जो विजय आपल्याला मिळाला, यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते. प्रत्येक परिवाराचा सदस्य, प्रत्येक संस्था, यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखे पाटील साहेबांचे देखील. आजारपणामध्ये देखील जेव्हा परिवार एक असतो तेव्हा काय होतं हे आजच्या निकालांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं. जसं म्हणते ना, एक येतो आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून 3 महिने किंवा 4 महिने माझे कसे गेले मी तुम्हाला सांगू शकत नाही. सगळे आरोप सहन केले, सगळ्या गलिच्छपणा सहन केला, शांत चित्ताने बसून राहिले. शांत चित्ताने बसून पारनेर बाजाराला कसं काढायचं तेही काढलं. त्याच्या जीवावर तो त्याच्या जीवावर उड्या मारत होता त्या संगमनेर बाजारालाही काढलं. नंतर हिशोब बरेचशा लोकांचं बघायचं. मला आनंद वाटतो या संघर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे जे लोक उभे राहिले, आज माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब देखील आमदार झाले, याचा विशेष आनंद मला नाही. त्यांना रावरीवाल्यांना लई पोटाळा होता लोकसभेला. त्यांना सांगितलं होतं नाद करू नका. त्यांना वाटतं हे काय पोरगा असं बायपटे उचललं आणि 35,000 काढून टाकलं. हे सुजय आज या विजयाने फक्त शिर्डी विधानसभेचा विजय नाही, संगमनेरचा निकाल, पारनेरचा निकाल, राहुरीचा निकाल, हे सगळे निकाल, नेवाशाचा निकाल. साहेब, आज सगळ्यांच्या अश्रू जे सगळ्यांनी वाहिले होते त्याचं उत्तर सगळ्यांचं परमेश्वराने आपल्याला. जे आपले मन 4 महिन्यापूर्वी दुखवले होते, जे आपले मन दुखवले होते, ज्या ज्या लोकांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, आज कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलेलं स्वप्न की जिल्हा परत विखे पाटलांच्या ताब्यात आला. आणि साहेब, आता मी तुम्हाला विनंती करतो, ज्या ज्या लोकांनी गद्दारी आहे, अनेक गद्दार या ठिकाणी निघाले, सगळ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहेत, सगळ्यांचे फोटो पण आहेत. मी त्या गद्दारांना सांगतो, या शिर्डी
की माई वर्ष लागेल, वर्ष फक्त तुमच्या खुट्ट्याने उपटलं तर नावाला सगळे जे लोक आपल्या जीवन मोठे झाले सगळ्यांचं सहन केलं. 20-23 तारखेपर्यंत गप राहिलो, आता गप राहणार नाही. ज्या ज्या लोकांना मला संदेश जायचा होता तो गेला आणि आता तो योग्य संदेश आपण देऊ. काय पुढे घडलं, आम्ही एक पाऊल पुढाकार घेऊन भूमिका घेतली, आम्ही 2 पावलं पुढाकार घेतलं. पण आता ज्या लोकांना तो पुढाकार समजला नाही त्यांना देखील तसंच तसंच उत्तर यापुढे मिळणार हे पण तुम्हाला त्या ठिकाणी काय कोणावर बोलणार नाही. जे मला बोलायचं ते बोललो. आज तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेला यश मिळालं. आज तुमच्या सगळ्यांचा हिशोब सुजय विखेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पूर्ण झाला. आपल्या मनामध्ये असलेला प्रत्येक प्रज्ञा, जे माझे कर्मचारी दक्षिणेमध्ये गेले होते त्यांच्या मनामध्ये असलेली खंत, जे युवक माझ्यासाठी बॅलेट पाठवत होते त्यांच्या मनामध्ये असलेली खंत, माझ्या आई वडिलांच्या मनामध्ये असलेली खंत आज सगळ्यांना काढून एक नवीन सूर्य उदय होणार आहे. आणि या जिल्ह्यामध्ये यापुढे हे परत हे जे गवत होतं हे उघडून जे आपण फेकलं हे परत उगणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला हे आज उघडून फेकले हे परत उगू द्यायचे नाही. याच्यानंतर मला विश्वास आहे की हा विजय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये मिळालेलं यश त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालं. आज मी देखील आभार मानेल माजी आमदार अण्णासाहेब पाटील मस्के साहेबांचे की 85व्या वर्षी देखील रात्रंदिवस प्रचार करणारा माणूस हा आपल्याला मिळाला. ही ताकद आहे संघटनेची, ही ताकद आहे एकतेची. आणि जोपर्यंत आपण लोणी म्हणून एक आहोत, प्रवरा परिसर म्हणून एक आहोत, शिर्डी विधानसभा म्हणून एक आहोत, कोई माई का लाल हमारा बाल भी बाका नहीं कर सकता. त्या ताकदीच्या आधारावर आजचा मिळालेला विजय आपल्या सगळ्यांना समर्पित करतो की आपण हे सगळे तुमचे प्रयत्न होते, हे तुम्ही विश्वास ठेवला की किती जरी पराभव झाला तर आपण खचलो नाही. तेवढ्याच ताकदीने आणि उमेदीने उभं राहिलो, तेवढ्या जिद्दीने उभं राहिलो आणि उभं राहून आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि परत म्हणतो नामदार तर नामदारच राहणार. आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ताकदीने उभं राहिलेला आपल्याला संघटन तयार करायचं. तो विश्वास सर्वसामान्य माणसांनी आपल्यावर टाकला, जो शब्द मी तुम्हाला दिला आणि आजही परत सांगतो की उद्यापासून सर्वसामान्य माणसाला सुजय विखेकडे यायच्यासाठी कोणत्याही पुढाऱ्याची गरज पडणार नाही अशा तुम्ही सगळेजण आमदार आहात, तुम्ही सगळेजण मंत्री आहात, तुम्ही सगळेजण खासदार आहात. यापुढे मतदारसंघामध्ये कोणीच पुढारी नाही, फक्त साहेब आणि तुम्ही. मध्यस्थी सगळ्या संपल्या, सगळ्यांचे दुकानं बंद, सर्वसामान्य माणसाचा उदय झालाय. आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे, कोणीही यापुढे कोणत्याही गावात असो, लोणी असो किंवा सावळे बुद्रुक असो, कोणीही कोणाच्याही घरी गेल्यावर मी साहेबांनाही सांगतो की साहेब गाडीत आता कोणाला बसवायचं नाही, गाडीत आता कोणाला बसवायचं नाही. हे बसवणाऱ्यांनी आपला कार्यक्रम लावला होता, या ठिकाणी सर्वसामान्य माणसाने आपल्याला वाचवलं. आज सर्वसामान्य माणूस साहेबांनी बसवलं ठीक, पण मी कोणाला बसवणार नाही. सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे विखे पाटलांवर. जो अधिकार एका मोठ्या माणसाला आहे तोच अधिकार राधाकृष्ण विखे पाटलांवर सर्वसामान्य माणसाचा आहे. कारण की आज जर विखे पाटील परिवार उभा आहे तर या समोर बसलेल्या तमाम सर्वसामान्य जनतेमुळे आम्ही उभा आहोत. आजच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करेल ही आशीर्वाद, ही ताकद तेवढ्याच कष्टाने आपण उभी केली आणि यापेक्षा काय तारीख पाहिजे होती. मला माझ्या उभ्या आयुष्यामध्ये आता उद्या मी 42 पूर्ण करेल. माझ्या आयुष्यातले सगळे वाढदिवसाचं मोठं गिफ्ट आज मला तुम्हाला सगळ्यांनी दिलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपण सर्वजण
एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. उद्या सकाळी 9 ते 3, 9 ते 2 मी जनसेवा ऑफिसला आहे. त्याला कोणाला वाटण्यास शुभेच्छा द्यायच्या ते तिथे येऊ शकतात. कृपया करून हात ओढू नका. जे काही हात ओढू संदर्भ ते काढून घेतात. त्यामुळे मला काही शक्य होणार नाही. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, शेवटची विनंती आहे, कोणाकडेही आपल्या मधल्या काही लोकांनी गद्दारी केल्याचा पुरावा असेल, मला तर माहिती आहेच आहे, सावळीपासून तर जोरापर्यंत सगळा हिशोब मी येत आहे काढलाय. तरी सुद्धा जर तुम्ही गद्दारीचा पुरावा देऊ शकले आपल्या लोकांचा, तर तो मला वाढदिवसाची सगळ्यात मोठी भेट असणार आहे. आता या पुढच्या वर्षामध्ये घाण सफाई करायची, घाण काढायची. त्याला पदं घेतात, कोणाला नोकऱ्या लावून घेतात आणि आपल्याबद्दल वाईट बोलतात. असे लोक आपण ठेवले. साहेब तुमचा दोष मी ओपनली सांगतो. आता या लोकांना तुम्ही मागे ठेवा, त्यांना आम्ही काढणार. तुमच्या स्वभावाचा या लोकांनी फायदा घेतला. त्याचे बंगले बांधण्याचे गरज आले, पण हे आपल्या मागे उभे नाही राहिले. साहेब गरीब माणूस आपल्या मागे उभा राहिलाय आणि हा विजय गरीबाचा आहे. म्हणून आता हे या पुढे विधानसभेमध्ये साहेबांचं काही होणार नाही. जे सुजय विखे म्हणणार तेच होणार, हे पण तुम्हाला सांगा. आता यापुढे हे सगळे लोक सोडले जाणार नाही. तर हे त्यांनी गद्दाऱ्या केल्या, कोल्हापूरमध्ये असेल, भगवतीपूरमध्ये असेल, गद्दारांना क्षमा नाही. माझ्या हातून विनंती आहे, गरिबांना आपण पुढे आणू, नवी ताकद देऊ, नवी उमेद देऊ. कोणाला वाटत असेल आमच्याशिवाय होत नाही, हे विसरून गेले. नामदार साहेब त्याच्या डोक्यावर हात ठेवतील, तोच्या मतदारसंघामध्ये निवडून येणार ही ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे. म्हणून आपल्याला आज आवर्जून सांगेल, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा विजय आपल्याला एक नवीन दृष्टिकोनातून एक सकारात्मक बदल या मतदारसंघामध्ये करायचा आहे. आणि म्हणून माझी सगळ्यांना परत एक हातून विनंती आहे, कृपया करून पुढच्या 1 आठवड्यामध्ये सगळ्या गद्दारांचे पुरावे माझ्याकडे आणून द्या. माझी हाच विनंती आहे. कोणी गद्दारी केली असेल, जो पदावर आहे, त्यांनी आपल्याकडे काम केले, या गद्दारांचे पुरावे फक्त माझ्याकडे आणून द्या. एकच ही एवढे मोठे गुंतवून टाकले, ते काम नाही. राज शेर टाकला. हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना, फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.